मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद पुराण। स्कंद महापुराण अतिशय छान आहे। सर्व पुराणांमध्ये सर्वात मोठे हे स्कंद पुराण आहे। तर स्कंद पुराण हे जे खूप भाग्यवान लोक आहेत त्यांनाच ऐकायला मिळेल। सहजासहजी ज्यांच्या पदरामध्ये खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यांनाच हे स्कंद महापुराण ऐकायला मिळेल। नवरात्री येत आहे पुढे, गुरुवारच्या दिवशी 19 मार्च या दिवशी नवरात्रीची सुरुवात, चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे। तरी पण सर्वांनी श्री स्कंद महापुराण ऐकण्याचे करावे, जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे करावे। म्हणजे कोणतेही पुराण आपण ऐकले 2 शब्द तरी पण भगवंत आपल्यासोबतच राहतात। तर या स्कंद महापुराणांमध्ये पहिला खंड माहेश्वर खंड आहे, दुसरा वैष्णव खंड, तिसरा ब्रह्मखंड, चौथा काशीखंड आणि 5वा अवंती खंड, अशा या स्कंद महापुराणांमध्ये 5 महाखंड आलेले आहेत। तर हे पुराण जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच हे स्कंद महापुराण ऐकायला मिळेल। तर माझी ही विनंती आहे, सर्वांनी एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या। देवघरात बसले असणार, स्वयंपाक करता करता, भाज्या निवडताना, फक्त कपडे धुता धुता आपल्याला हे स्कंद महापुराण ऐकायला मिळणार नाही, कारण की कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही। तर कुठलेही दुसरे काम करताना तुम्ही व्हिडिओ लावून दिला, 2 शब्द कानावर आले तरी सुद्धा चालेल। 2 शब्द हे महापुराणांचे ऐकल्याने नरक यातना आपल्याला होत नाही, दुःख दारिद्र्य दूर होते, आपल्या मुलांची प्रगती होते, मान सन्मान वाढतो, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। रस्त्यात जे आपले काटे पडलेले आहेत, खूप मोठे मोठे दगड पडलेले आहेत, खूप मोठी मोठी संकट अडचणं येत राहतात, तर अशा या स्कंद महापुराणाचे श्रवण केल्याने सर्व रस्त्यातील काटे आणि सर्व संकटांचा नाश होतो। तर आता आपण स्कंद पुराणाला पहिला अध्याय भाग पहिला आहे, तर याला सुरुवात करूया। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। आणि ज्या महिलांना या पुरुषांना वेळ असेल, जर तुमच्याजवळ वेळ आहे तर अतिशय उत्तम, तर छान एक पार्थिव शिवलिंग करायची। जेव्हा आपण व्हिडिओ समोर आला, भाग 1 भाग 2 दररोज आता स्कंद महापुराण येईल, तर पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायची। या आपल्या घराची शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाजवळ तिचा अभिषेक करून छान तांदूळ, लाल अष्टगंधक असेल, पिवळे अष्टगंधक असेल ते शिवलिंगाला लावून द्यायचे। फूल फळ जे असेल तुमच्याजवळ ते ठेवून घ्यायचे, दूध साखरेचे, दह्याचे, पंचामृताचे नैवेद्य ठेवून घ्यायचे। व्हिडिओ मोबाईल छान लावून द्यायचे, हातात तांदूळ घ्यायचे, फूल घ्यायचे आणि छान शांत चित्ताने हे स्कंद महापुराण श्रवण करावे। व्हिडिओ संपल्यानंतर हातातले तांदूळ फूल शिवलिंगावर अर्पण करून द्यायचे, पदर पसरवायचा, आपल्या मनातल्या इच्छा भगवान शिवाला सांगायच्या। हे स्कंद पुराण हे भगवान शिवाचे आहे। ह्याच्यामध्ये केदार खंड आणि माहेश्वर खंड पहिला खंड आलेला आहे। तर हे भगवान शिवाचे स्कंद महापुराण अतिशय दुर्लभ आणि खूप पॉवरफुल आहे। तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात। ज्यांना वेळ नाही, खूप काही जणांच्या कमेंट्स येतात, ताई आम्ही शेतात ऐकतोय, कोणी म्हणतं ताई आम्ही कंपनीत ऐकतोय, कोणी म्हणतं ताई आम्ही पापड लाटता लाटता ऐकतोय, कोणी म्हणतं आम्ही कपडे शिवता शिवता ऐकतोय ताई। अशा महिलांनी बी श्रवण केलं तर अतिशय उत्तम। पण ज्यांच्याजवळ खूप काही वेळ आहे तर त्यांनी अशी शिवलिंगाची, पार्थिव शिवलिंगाची देवघराच्या शिवमंदिरात शिवलिंगाजवळ बसून ऐकले तर अतिशय उत्तम। पाहिजे फक्त श्रद्धा आणि विश्वास। नंतर संध्याकाळी पर्यंत तुम्ही शिवलिंग विसर्जन करायची। ती शिवलिंग पार्थिव बनवलेली आहे, ती कोणत्याही गमल्यांमध्ये चालेल, ती माती रेती तुम्ही कोणत्याही कुंडीमध्ये टाकली तरी सुद्धा चालेल। एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्यायची, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती आणि त्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं, मुलांना प्यायला द्यायचं, आपण घ्यायचं। म्हणजे घरात कटकट, नकारात्मक शक्ती, नजरदोष, पितृदोष, वास्तुदोष, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळेल। यासाठी पाण्याची बाटली जवळ ठेवायची, या पाण्याचा ग्लास, कारण की सर्वात जास्त शक्ती ही पाण्यामध्ये ओढण्याची असते, म्हणून एक पाण्याची बाटली ठेवावी। आता आपण श्री स्कंद महापुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। माहेश्वर खंड
केदारखंड भाग 1 अध्याय 1 श्री स्कंदाय नमः. ओम गम गणपते नमः. ओम नमः शिवाय नमः. भगवान शिवाच्या महिमांचे वर्णन या स्कंद महापुराणामध्ये आलेले आहे. आपल्या भारत देशात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. या सर्व तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे. या सर्व तीर्थांमध्ये नैमिषारण्य तीर्थ हे अतिशय महान आहे. कारण की खूप जणांनी खूप ऋषींनी नैमिषारण्य तीर्थामध्येच तप हवन जप तप या ऋषीमुनींनी त्या तीर्थक्षेत्रामध्येच केलेले आहे. कोणते तीर्थक्षेत्र? नैमिषारण्य तीर्थ. जर आपण नुसतं नैमिषारण्य तीर्थ एवढं सुद्धा श्रवण केले तरी सुद्धा आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला नरक यातना होत नाही आणि सर्व संकटांचा नाश होतो. तर या नैमिषारण्य तीर्थाचा महिमा काय वर्णावा? एके दिवशी लोमेश मुनीचे शौनिकादी ऋषींच्या आश्रमात आगमन झाले. लोमेश ऋषी होते तर त्यांचे कोणाच्या आश्रमात आगमन झाले? शौनिकादी ऋषी आहेत तर त्यांच्या आश्रमात त्यांचे आगमन झाले. हे सर्व ऋषी मुनी यज्ञ याग करीत होते. लोमेश मुनींचा यथायोग्य सत्कार करून सर्व ऋषी मुनी लोमेश मुनीचे विचार ऐकण्यासाठी बसले होते आश्रमामध्ये. हे सर्व ऋषी मुनी म्हणाले, ऋषीवर, आपण शिवानीच्या प्राणनाथांच्या महिमा सांगून आमच्यावर कृपा करावी. आम्हाला तुम्ही शिव महात्म्य ऐकावे, शिव महिमांचे वर्णन करावे अशी आमची विनंती आहे. शिव महात्म्य श्रवण करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहेत. जो कोणी शिव महात्म्य श्रवण करतो, ऐकतो, कोणाला सांगतो, शेअर करतो तर त्याच्यावर भगवान शिवाच्या सोबत भवानीचा सुद्धा आशीर्वाद राहतो. लोमेश मुनींनी महिमा सांगण्यास प्रारंभ केला. ऋषीगण हो, 18 पुराणांमध्ये शिवमहिमाचे अद्भुत असे वर्णन आहे. पण कोणालाही शिवमहिमा पूर्ण तत्वाने कथन करण्यात जमले नाही. प्रत्येक पुराणामध्ये शिवमहिमांचा अंत केलेलाच आहे. खरे पाहता भगवान शंकर हे अनादी अनंत आहे. याशिवाय महेश, चंद्रशेखर, सदाशिव, भोलेनाथ, उमानाथ, नीलकंठ, कैलासनाथ, कैलासराणा, महादेव इत्यादी अनेक नावं आहेत. शिवांचे सकाळी सकाळी उठल्याबरोबर बिल्वेश्वर महादेव, बटकेश्वर महादेव, शंभेश्वर महादेव, जो कोणी या 3 नावांचं स्मरण करतो आणि कामाला सुरुवात करते त्यांच्या दिवसभराच्या प्रत्येक कामात यश येते आणि त्याची जय जयकार होते. म्हणून दररोज शिव महिमांचे जे भक्तगण हो, दररोज उठल्याबरोबर जमिनीवर पाय ठेवताबरोबर या 3 नावांचं श्रवण करावे. म्हणजे 7 जन्माचे पातक नष्ट होतात. 3 नावांचे कोणते कोणते श्रवण करायचे आहे? शंभेश्वर महादेव, बिल्वेश्वर महादेव आणि बटकेश्वर महादेव. असे जर दिवसभर जर तुम्ही या नावांचं स्मरण सुद्धा केलं तरी पण चालेल. या सकाळी उठताना सुद्धा या 3 नावांचं स्मरण केलं तरी सुद्धा चालेल. या 108 मण्यांची माळ घेऊन रुद्राक्षच्या माळेवर ओम शंभेश्वर महादेवाय नमः, ओम शंभेश्वर महादेवाय नमः, नंतर ओम बिल्वेश्वर महादेवाय नमः, नंतर बटकेश्वर महादेवाय नमः अशा 3 माळी 108 मण्यांची जर केली तर आपल्या जीवनाचे सार्थक होते आणि 7 जन्मांच्या पातकापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि कैलास पर्वताला एक फेरी मारण्याची पुण्य मिळते आणि आपण 1000 रुद्राभिषेक केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून या 3 नावांचा महिमा फार अगाध आहे. तर दररोज उठल्याबरोबर या 3 नावांचं श्रवण करावे. तर भगवान शंकराचे तर अनंत नावं आहेत, अनेक नावे आहेत. शिवमहिमा वर्णन करण्यास प्रत्येकाची वाणी सुद्धा मर्यादित असते. जो कोणी शिवमहिमांचे वर्णन करतो त्यांच्या चेहऱ्यावर अनेक अलौकिक तेजी असते. त्यांचा चेहरा अनेक म्हणजे अलेकच त्यांचा चमकून उठतो. त्यांचे भाग्य चमकते आणि जो कोणी श्रवण करतो तर त्यांचे सुद्धा स्पर्श घरातल्या कोणत्या व्यक्तीला लागले तरी सुद्धा त्या व्यक्तीचा पापांचं शालन झाल्याशिवाय राहत नाही. शिवमहिमांचे वर्णन करण्यास कोण थक्क आहे? जर शिवमहिमांचे वर्णन केले तर त्यांची वाणी सुद्धा खूप छान असते. शिव या 2च अक्षरांमध्ये अद्भुत सामर्थ्य सामावलेलं आहे. शिव या 2 अक्षरांचा उच्चार केल्यामुळे स्वर्ग व मोक्षाची सहजपणे प्राप्ती होते. जर दिवसभरातून शिव 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 असे सुद्धा बोलले तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते आणि 51 नरक कुंड आहेत तर आपल्या त्याच्या यातना सहन कराव्या लागत नाही. भगवान सदाशिवाची भक्ती केल्यामुळे अनेकांचा या नाशवंत संसारातून उद्धार झाला आहे.
ओम नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र महान आहे. या शंभूचे नुसते स्मरणसुद्धा केले तरी सर्व पापांची होळी होते आणि सर्व पापांचे नाश होते. समुद्र मंथनातून आलेले जहाल विष सदाशिवानेच प्राशन केले होते, त्यामुळे त्याला नीलकंठ हे नूतन नाव प्राप्त झाले. ज्यावेळेस समुद्र मंथनामधून 14 रत्न निघाले, त्याच्यातून हलाहल विष निघालं आणि देव आणि दानवांना चिंता पडली होती की आता हे विष कोण प्राशन करेल. जो काही वस्तू निघत होत्या, ज्या देवांना आवडत होत्या त्या देवांनी घेतल्या, ज्या दैत्यांना आवडत होत्या त्या दैत्यांनी घेतल्या. पण ज्या वेळेस विषाचा कलश निघाला तर आता विष कोण प्राशन करेल. त्यावेळेस सर्व देवांनी दैत्यांनी भगवान शिवाला प्रार्थना केली की हे विष तुम्ही प्राशन करावे. त्यावेळेस भगवान शिवांनी विष प्राशन केलं. तर त्यावेळेस प्रदोष काल होता. प्रदोष कालावर भगवान शिवांनी विष प्राशन केलेलं आहे आणि त्यांचा गळा निळकंठ झालेला आहे. म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे. तर भगवान शिव हे भवानीसह नंदेश्वरवर बसून दररोज प्रभात फेरीला निघत असतात. कोणते देव नाही, पण दररोज प्रभात फेरीसाठी भगवान शिव आणि माता पार्वती निघत असतात. म्हणून प्रदोष कालावर जो भगवान शिवाच्या महिमांचं वर्णन करतो, भगवान शिवाची पूजा अर्चना करतो, अभिषेक करतो, तर स्वयं साक्षात भगवान शिवाचा त्यांच्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. दरवाजाला दिवा, देवघरामध्ये दिवा आणि शिवलिंगांचा अभिषेक. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप, या शिवचालीसा, या 12 ज्योतिर्लिंगांचं स्मरण सुद्धा केलं तरी पण भोळा साम सदाशिव त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात. म्हणून या भोळ्या साम सदाशिवाला नीळकंठ हे नाव प्राप्त झालं आहे. त्यांनी विष प्राशन केले म्हणून नीळकंठाय नमः या मंत्राचा जो कोणी 108 वेळा जप करतो तर नीलकंठेश्वर भगवान त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतो. तर हे नूतन नाव नीलकंठ प्राप्त झाले. हा महादेव त्रिदेवांपैकी एक महान देव आहे. या संसार सृष्टीचा संहार करण्याचे अद्भुत कार्य शंकराकडेच आहे. या सदाशिवाने महात्म्य वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील त्या गणेश पित्यास माझा कोटी कोटी प्रणाम आहे. फार वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. फार वर्षापूर्वीची एक गोष्ट आणि ही कथा तुम्हाला सांगते. प्रजापती दक्षास सती नामक सुकन्या होती. प्रजापती दक्ष होता तर त्याला एक सती नामक सुकन्या होती. विश्वनिर्माता ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे सतीचा शुभ विवाह महादेवाबरोबर झाला. काही दिवसानंतर प्रजापती दक्ष नैमिषारण्यात गेले होते. नैमिषारण्यात उपस्थितीत असणाऱ्यांनी दक्षाचा यथायोग्य आदर सत्कार केला. महादेवाने आपल्या सासऱ्यास वंदन केले नाही हे सर्व काही दक्षाने ओळखले. दक्षाचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला. रागाच्या भरात दक्ष आपल्या जावयास अपशब्द बोलला. उपस्थित जनसमुदायासमोर दक्षाने नीलकंठाचा पान उतारा केला. दक्षाने महादेवास यज्ञातून बहिष्कृत केल्याची घोषणा केली. दक्षाचे सर्व बोलणे ऐकून नंदी क्रोधित झाला. त्याला आपल्या स्वामींचा अपमान झाला नाही. नीलकंठाने नंदीचा राग शांत केला व म्हणाले, यज्ञातून मला बहिष्कृत केल्यामुळे तू चिडू नकोस. मी या विश्वात सर्वत्र ओतप्रोत भरून राहिलेला आहे. मी आहे नि नाही या पलीकडे आहे. रूपाने आहे. यज्ञदेवता माझ्या आज्ञेचीच वाट पाहत असते. आता तू फक्त भविष्य काळाकडे लक्ष दे. हे सर्व घडलेले विसरून जा. सदाशिवावर क्रोधित झालेले दक्ष आपल्या नगरीत परतला. दक्षाने एका भव्य यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञासाठी दक्षाने शिवशंभू सोडून सर्व देवगण, ऋषीगण, ऋषीमुनी, यक्ष, गंधर्व, किन्नर इत्यादीला आमंत्रण दिले होते. दक्षाच्या विनंतीस मान देऊन सर्वजण यज्ञ सोहळ्यासाठी आले. दक्षाच्या महायज्ञ कणखल क्षेत्री होणार होता. महातपस्वी दधीची ऋषींना सर्व देव देवता दिसल्या पण भोलेनाथाचे दर्शन झाले नाही. दधीची ऋषी प्रजापती दक्षास म्हणाले, हे राजन, यज्ञ सोहळ्यासाठी सर्व देव देवता आले आहेत पण महादेवाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. महादेवाबरोबर वैर पत्करू नकोस. नीलकंठ हे तुझे जावई आहेत. तू त्यांना सन्मानपूर्वक यज्ञ सोहळ्यासाठी घेऊन ये. माझ्या आज्ञेचे उल्लंघन करू नकोस. दक्षाने आपला निर्णय बदलला नाही आणि साक्षात दधीची ऋषींची सांगून सुद्धा दधीची ऋषींनी सांगितून सुद्धा त्यांनी सदाशिवास यज्ञासाठी बोलवण्याचे ठामपणे नाकारले. दक्षाचा हा मनोदय ऐकल्यानंतर दधीची ऋषी म्हणाले, ज्या यज्ञ सोहळ्यात महादेवास मानाचे स्थान नाही त्या यज्ञात मी उपस्थितीत राहून काय करू. असे म्हणून ते रागारागाने आपल्या आश्रमाकडे गेले. इतर ऋषी मुनींनी यज्ञ सोहळ्यास प्रारंभ केला.
मंत्र उपचारांनी ते यज्ञस्थळ दुमदुमून गेले. न भूतो न भविष्यती असा हा भव्य दिव्य यज्ञ सोहळा सुरू होता. शिवपत्नी सतीस या भव्य यज्ञाबद्दलची माहिती कळाली. ही वार्ता सतीस विजया नामक मैत्रिणीने सांगितली. सतीला मोठा यज्ञ प्रश्न पडला की आपल्याला व आपल्या पती परमेश्वरास यज्ञ सोहळ्यासाठी का बोलवले नाही. वडिलांनी एक वेळ नाही बोलवले तरी आईने मला का ओळखले नाही, आईने मला का बोलवले नाही, आई मला कशी काय विसरेल. सती सणाचाही विलंबन लावला आणि आपल्या पतिराजाकडे गेली. सतीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून सदाशिवाने जाणले की आपली धर्मपत्नी संकटात सापडली आहे. सदाशिवाने आपल्या पत्नीची विचारपूस केली. सती म्हणाली, हे प्राणनाथ, हे जग फार विचित्र आहे. माझ्या वडिलांनी महायज्ञाचा सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. या यज्ञासाठी सर्व ऋषी मुनी देव देवता यांना निमंत्रण केले आहे. पण आपल्या दोघांना या यज्ञासाठी का बोलवले नाही. आपण दोघे मिळून या सोहळ्यासाठी जाऊ, तरी आपण माझ्याबरोबर यावे ही नम्र विनंती आहे. नीलकंठ म्हणाले, प्रिये, जग आपल्याशी कसेही वागले तरी आपण सात्विक वागावे. जग हे दुधोडी नसून अनंत तोंडी आहे. तुझ्या पिताश्रींनी मला यज्ञासाठी निमंत्रण दिलेले नाही, तर मी तेथे कसा काय जाऊ, कसा काय येणार. ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण नसेल त्या ठिकाणी जाऊ नये. आपले अपमान करण्यासाठी तेथे कधीच जाऊ नये, कारण तेथे आपल्याला अतिशय वाईट असा अपमान सोसावा लागतो. कोणी आपणास बोलवले तर आनंदाने जावे, कोणी जर आपल्याला बोलवले तर आनंद मानू नये व बोलवले नाही तर दुःखीसुद्धा होऊ नये. सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन जीवनाची वाटचाल करावी. त्यामुळे तू यज्ञस्थळी जाऊ नकोस. सतीने आपल्या पतीच्या आज्ञेचे उल्लंघन केले व ती यज्ञस्थळी निघाली. कैलास राणा म्हणाला, प्रजापती दक्षाने अपमान केल्यामुळे सती आत्मदहन करेल ही आमच्या दोघांची अंतिम भेट होती. मग महादेवाने संमती दिलेली नसताना सुद्धा सती हट्टीपणामुळे आपल्या आईवडिलांच्या घरी गेली, यज्ञस्थळी आली. त्या भव्य दिव्य यज्ञ सोहळ्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. मांडवात आल्यानंतर सतीस अनेक देव देवता ऋषी मुनी विराजमान झालेले दिसले आणि आपले मातोश्रीचे दर्शन घडल्यावर सुद्धा सतीच्या नेत्रकमलातून अश्रुधार वाहू लागल्या, कारण आपल्या आईने सुद्धा आपल्याकडे बघितले नाही. प्रजापती दक्षाने आपल्या सुकन्येस यज्ञस्थळी येण्याचे कारण विचारले. सती म्हणाली, पिताश्री, आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारण्यासाठी येथे आली आहे. तुम्ही सर्व देवी देवतांना, यक्ष गंधर्व किन्नरांना यज्ञासाठी बोलवले, पण आपल्या कन्यास व जावयास का बोलवले नाही. तुमचा जावई साक्षात देवाचा अधिपती देव आहे, देवाचा देव महादेव आहे. सृष्टीसंहाराचा अद्भुत कार्य आदी नारायणाने त्यांच्याकडे सोपवलेले आहे. सदाशिवाच्या आगमनाशिवाय हा यज्ञ कसा सफल होणार, असे सतीने आपल्या वडिलांना सांगितले. सतीच्या या बोलण्याने प्रजापती दक्षास राग आला. तो रागाच्या भरात म्हणाला, एकदा त्याने माझा अपमान केला होता, म्हणून मी सुद्धा मुद्दाम त्याला बोलवले नाही. मी सुद्धा त्याचा अपमान केला. त्याच्या या यज्ञस्थळी काय काम असणार. तुझा प्राणनाथ अमंगल असून भूत प्रेत पिशाचांचा तो स्वामी आहे. महादेव नाव असले तरी तो महान देव मुळीच नाही. त्रिनेत्रधारी असला तरी मी तो मानत नाही. त्यामुळे मी त्यास यज्ञासाठी बोलवले नाही. तू आता येथे क्षणभर थांबू नकोस. कैलास पर्वतावर तुझा पती वाट पाहत असेल. तू सुद्धा येथून जा. आपल्या वडिलांनी केलेली शिवनिंदा ऐकून सतीचा क्रोध अग्नी प्रज्वलित झाला आणि ती म्हणाली, पिताश्री, तुमच्या हातून महापाप घडले आहे. या महापापाला प्रायश्चित नाही. तुम्ही साक्षात सदाशिवाची निंदा केली आहे. सदाशिवाची निंदा करणारा ऐकणारा दोघेही असह्य नरक यातना भोगतात. तुम्ही सर्व जनसमुदायासमोर माझ्या प्राणनाथाची निंदा केली. माझ्या पतीचा अपमान केल्यामुळे मी आता आत्मदहन करणार आहे, असे म्हणून सतीने अग्नीत प्रवेश करून आत्मदहन केले. ही भयानक घटना पाहून उपस्थित आलेले सर्व देव देवता ऋषीमुनी भयभीत झाले. त्यांनी भविष्य काळात प्रजापती दक्षाची काय अवस्था होणार आहे हे जाणले. सतीने आत्मदहन केल्याची सविस्तर घटना विष्णुप्रिय देवर्षी नारद मुनींनी महादेवास सांगितली. ही वार्ता ऐकल्यानंतर नीलकंठाने आपला तृतीय नेत्र उघडला. रागाच्या भरात आपल्या मस्तकावरील जटा उपटून पर्वतांच्या शिखरावर आपटण्यास सुरुवात केली. त्या क्रोध अग्नी ज्वालामधून महाबलशाली वीरभद्र प्रकट झाला. त्या अक्राळ विक्राळ वीरभद्राकडे पाहून महादेव म्हणाला, वीरभद्रा, तू ताबडतोब दक्षाच्या यज्ञस्थळी जा व या यज्ञाचा विध्वंस कर. त्या दक्षास कडक शासन कर. नीलकंठाची आज्ञा शिरसावद्य मानून वीरभद्र यज्ञस्थळी आला.
त्याने यज्ञाचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. यज्ञाचा विध्वंस होण्यापूर्वी दक्ष राजास अनेक अपशगुन होऊ लागले होते. आता आपल्यावर संकट येणार हे जाणून दक्ष लक्ष्मीच्या प्राणनाथात शरण गेला. श्रीनाथ म्हणाले, मी तुझे संकट करण्यास असमर्थ आहे, कारण तू साक्षात सदाशिवाचा घोर अपमान केला आहे, निंदा केली आहे. ज्या ठिकाणी शिवनिंदा केली जाते त्या ठिकाणी काळ भीती निश्चितपणे असतात, दरिद्रता असते. आपली धर्मपत्नी मृत्यू पावल्यामुळे सदाशिवाचा महाक्रोध अग्नी प्रकट झाला आहे, यात काही शंका नाही. सतीच्या आत्मदहनामुळे तुझा मृत्यू निश्चित आहे, हे लक्षात ठेव, असे नारायणाने दक्षास सांगितले. आपल्या स्वामीच्या आज्ञेनुसार वीरभद्राने आपल्या हातातील समशेरीने प्रजापती दक्षास कंठस्नान घातले. दक्षाचा शिरच्छेद झालेला पाहून दक्ष पिता ब्रह्मदेव अतिशय दुःख झाले. वीरभद्राने दक्षाचे मुंडके घेतले व ते यज्ञात टाकून दिले, जाळून टाकले. ब्रह्मदेवाने जाणले की सदाशिवाचे आपले पुत्रास पुनर्जन्म देऊ शकेल. ब्रह्मदेवाने कैलास पर्वतावर प्रयाण केला. शंकरांना साष्टांग नमस्कार करून ब्रह्मदेवाने क्षमा मागितली. ब्रह्मदेवाचा मनोदय नीलकंठाने ओळखला. नीलकंठ म्हणाला, ब्रह्मदेवा, तुझा सुपुत्र महान पुण्यवान होता, पण त्याच्या हातून शिवनिंदाचे महापाप घडले आहे आणि त्यामुळेच त्यास वीरभद्राने कंठस्नान घातले. त्याने केलेली शिवनिंदा सहन न झाल्यामुळे सतीने आत्मदहन केले. ज्याचे जसे कर्म असतात त्याला तसे फळ मिळतात, असे असतात, फळ मिळत असतात. ब्रह्मदेवाने प्रजापती दक्षास जीवनदान दिले आणि जीवदान देण्याची विनंती केली. सदाशिवास ब्रह्मदेवाची दया आली. ज्या ठिकाणी भव्य यज्ञ सोहळा होता त्या ठिकाणी शंभूंचे आगमन झाले. तेथे त्यांनी वीरभद्राने केलेल्या अद्भुत पराक्रमाची पाहणी केली. त्यांनी वीरभद्रास आज्ञा केली की दक्षाचे मृत शरीर माझ्यासमोर आणून ठेव. तू त्यांचे मुंडके यज्ञकुंडात जाळून टाकले आहे हे मला माहीत आहे. महादेवाचे आज्ञानुसार प्रजापती दक्षाचे मृत शरीर आणून ठेवले. महादेवाने दाढी व शिंगे असलेल्या पशूंचे मस्तक त्या धडाला जोडले. दक्षास नवजीवन प्राप्त झाले. दक्षाने सदाशिवाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. श्री सौराष्ट्र सोमनाथंचं, श्री शल्य मल्लिकार्जुनम, उज्जैनियम महाकालम, ओंकारम ममलेश्वरम, परल्यम वैद्यनाथंचं, डाकिनियम भीमशंकरम, सेतुबंदे तु रामेश्वम, नागेश्वम दारुकावने, वाराणस्या तु विश्वेश्वम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम, कृष्णेश्वर शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर, सप्त जन्म कृतं पाप स्मरण विनयशती. महादेवाने प्रजापती दक्षास खनखल क्षेत्रीचा राहण्याचा आदेश दिला आणि दक्षास कृपाशीर्वाद देऊन महादेवाने कैलास पर्वताकडे प्रयाण केला. तर आता अध्याय 4 आहे. अध्याय मी तुम्हाला छोटे छोटे अध्याय आहे म्हणून अध्याय बोलत नाही. शिवपूजेचा महिमा काय आहे तर तो आपण आता पुढे ऐकणार आहोत. तर भाग 1, भाग 2 म्हणजे आपले 40-50 मिनिटाचा पुरा एक भाग म्हणजे जास्त पुराण आपले ऐकले जाईल. पुराण मोठे आहे तर आपण 40-45 मिनटं 50 मिनटं ऐकूया. तर आता शिवपूजेचा महिमा आपण पुढे ऐकणार आहोत. शिवपूजेचा महिमा आता ऐका. महातपस्वी लोमेश ऋषी पुढे सांगू लागले. त्रिदेवांचा महिमा अगाध आहे. सदाशिवाकडे सृष्टीसंहाराचे अद्भुत कार्य आहे. प्रत्येक मनुष्याने आयुष्यात एकदा तरी 16 सोमवारचे व्रत करावे. महापुण्यदायी काशी यात्रा करावी. या काशी यात्रेमुळे सर्व यात्रा केल्याचे महान पुण्य लाभते. जो फक्त मनात सुद्धा बोलतं की मला काशीला जायचे तरी सुद्धा त्याला अर्धे पुण्य काशीचे लाभते. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा उच्चार केल्यामुळे सर्व महापापांची नाश होते, महापापांची होळी होते. ओम नमः शिवायचा भक्तियुक्त अंतकरणाने जप केल्यास तो मनुष्य शिवरूप होतो. हा मंत्र उठता बसता झोपता केव्हाही केला तरी सुद्धा आपल्याला फलदायी होतो. त्या नीलकंठाचे त्रिकाल पवित्र दर्शन घ्यावे. प्रांतकाली उमानाथाचे दर्शन घेतल्यास सर्व पातके नष्ट होतात. माध्यान्ही समयी शिवदर्शनामुळे त्या मनुष्याची 7 जन्माची महापातके नाहीशी होतात. जो रात्री नीलकंठांचे दर्शन घेतो त्याच्या महान पुण्याचे कार्य काय वर्णन करावे. चुकून सुद्धा मुखातून शिव ही 2 अक्षरे जर निघाली, चुकून सुद्धा मुखामधून शिव ही 2 अक्षरे बाहेर पडली तरी महान पुण्य लाभते. कितीही ब्रह्महत्येसारखी पापे केली तरी सुद्धा महापातकांचा नाश होतो. महापापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. शिव शिव असे सुद्धा म्हटले तरी तो
नीलकंठ आपल्यावर प्रसन्न होतो. जो कोणी भाग्यवान शिवाचा जप करतो या लिहितो तो संपूर्ण विश्व एका अंशाने धारण करून घेतो असे समजावे. महान अशा शिवभक्ताच्या निस्त्या छायेमुळे सुद्धा महापापी लोकांचा उद्धार होतो. जो कोणी आयुष्यभर सत आचार विचार उच्चारांचे पालन करून ओम नमः शिवायचा जप करतात या लिहितात त्यांचा इहलोकी व परलोकी उद्धार होतो. जो ओम नमः शिवाय दिवसातून एक वेळा पण बोलले तरी सुद्धा त्यांचे पितृंना नरक यातना होत नाही आणि त्यांचे पितृ नरक यातनेतून बाहेर येतात आणि संतुष्टी होतात. त्यांच्यावर पितृदोष लागत नाही. जे आयुष्यभर कपाळावर भस्मलेपन करून शिवपूजन करतात त्यांना साक्षात शिवाजवळ राहण्याची अद्भुत संधी मिळते. शिवकृपेमुळे संपूर्ण विश्व कार्यरत झालेले आहे. सर्व ग्रंथांमध्ये शिवमहिमांचं वर्णन केलेलं आहे. या स्कंद महापुराणामध्ये शिवमहिमाचे खूप काही वर्णन आलेले आहे. जो कोणी स्कंद महापुराण ऐकतो श्रवण करतो वाचतो त्याच्यासारखा भाग्यवान कोणीही नाही असे हे स्कंद महापुराण आहे. ते पुढेही महान संधीचा अनेक जण या स्कंद महापुराणाचा फायदा घ्यायला हवे. शिवपूजेचा महिमा वर्णन करण्यास शब्द माझ्याजवळ अपुरे पडतील. लोमेश ऋषी म्हणाले, श्री लक्ष्मीचा प्राणनाथ विष्णू व उमानाथ शिवशंकर हे दोन्ही एकच आहेत. त्यांच्यात भेदभाव करू नये. शिवलिंगन पूजन केल्यामुळे महापुण्य प्राप्त होते. सर्व वेदना दूर होतात. सर्व संकटांचा नाश होतो आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळते. सर्व देव देवता यक्ष किन्नर महादेवाच्या आज्ञेची वाट पाहत असतात. मृत्यूचे दैवत असलेला यमसुद्धा महादेवासमोर नतमस्तक होतो. जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा भक्तियुक्त करून अंतकरणाने जप करतो त्याच्या जपाने शिवकृपेचा अखंड वर्षाव सुरू असतो. त्याच्याकडे भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते. ज्या घरामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र उठता बसता या 108 वेळा मण्यांनी जप केला जातो, या शिवलिंगावर तांदूळ अर्पण केले जातात, त्याच्याकडे भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते. दारिद्र्याचा नाश होतो. आजपर्यंत अनेक देवदेवता दानव राक्षसांनी शिवाराधना करून आपला उद्धार करून घेतला आहे. आता मी तुम्हाला लंकाधीश रावणाची कथा सांगतो असे ऋषींनी सांगितले. रावण हा मोठा शिवभक्त होता. रावणाची महान शिवभक्ती पाहून सदाशिव प्रसन्न झाले. सदाशिवाने रावणास अनेक अलौकिक वर प्रदान केले होते. रावणास 10 तोंडे शिवकृपेमुळेच प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यास दशानन हे नूतन नाव प्राप्त झाले. अनेक वर प्राप्त झाल्यामुळे रावणाचा गर्व जागृत झाला. त्याने ऋषीमुनींचा छळ करण्यास सुरुवात केली. लंका नगरीतील सर्व लोक भीतीमुळे रावणाची पूजा करू लागले. त्याने अनेक राजांना तसेच सुंदर राजकन्यांना आपल्या बंदिवासात कोंडून ठेवले. रावणाचा दुष्टपणा दिवसेंदिवस वाढतच होता. साक्षात देव देवतासुद्धा त्याच्या जाचास कंटाळले होते. आता या पृथ्वीचे रक्षण कोण करणार असा यक्ष प्रश्न देवदेवतांसमोर उभा राहिला. आता आपण सर्वजण मिळून त्रिनेत्रधारी भोलानाथाकडे जाऊन सर्व काही सांगायचे असे ठरले. सर्व देवदेवता शिवलोकी गेले. शिवलोकी आले. शिवलोकी आल्यानंतर नंदीने सर्वांचे सहर्ष स्वागत केले. त्यावेळी नंदीचे तोंड वानराच्या तोंडासारखे होते. देवदूतांनी नंदीस विचारले की हे नंदीश्वर, आपले मुख कमल वानराच्या तोंडाप्रमाणे कसे काय झाले? नंदीने सविस्तर हकीकत सांगितली. लंका नरेशने नंदीस चिडवून अपमान केला. नंदीस राग आला. नंदीने रावणास शाप दिला की ज्यावेळी परम तेजस्वी महापुरुष वानर सेनेसह लंका नगरीवर स्वारी करेल त्यावेळी तुझा सर्व नाश होईल. नंदी पुढे म्हणाला, देवगणांनो, मी रावणास शाप दिला आहे तो खरा होईल, यात काही शंका नाही. भोलेनाथ आता ध्यान अवस्थेत आहेत. तुम्ही वैकुंठ लोकी जाऊन केशव समोर सविस्तर चर्चा करा. तो परम दयाळू विष्णू तुम्हाला संकटातून मुक्त करेल. शिव व विष्णू हे दोघंही एकरूप आहेत. उपस्थित असलेले सर्व देव देवता वैकुंठ लोकी गेले. वैकुंठ लोकी त्या सर्वांना विष्णू लक्ष्मीचे दर्शन झाले. हेमा मालिनी म्हणजेच लक्ष्मी आपल्या प्राणनाथाचे पाय चेपित होती. विष्णू शेषशायी आसनावर होते. त्या अद्भुत अशा वैकुंठ लोकी आल्यानंतर सर्वांनी श्रीनाथांची स्तुती केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्याध्यानं नग्यं वन्दे विष्णु
भवभयहरम सर्वलोकैकनाथम निवासम. विष्णूंची स्तुती केल्यानंतर देवता म्हणाले, हे पद्मनाभा, हे मधुसूदना, हे नारायणा, हे अच्युता, आता तूच आम्हाला महान संकटातून मुक्त कर. त्या दुष्ट लंका नरेशने आपल्या पापकर्माने पृथ्वी दनादून सोडली आहे. तू अनेक अवतार घेऊन दुष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण केले आहेस. हे केशवा, हे माधवा, आता तू पुन्हा अवतार घे. या लंका नरेशला यमसदनी पाठव. त्या लंका नरेशचे पापकर्मामुळे पृथ्वीचा नरक बनला आहे. जीवांच्या भीतीमुळे लोक देवपूजा सोडून त्याचीच पूजा करीत आहे. तू हे संपूर्ण विश्व एका अंशाने धारण केले आहेस. आता तूच आमचे रक्षण कर, ही तुला नम्र विनंती. श्रीपती देवदेवतांना म्हणाले, मला पृथ्वीवरील भयंकर संकटांची जाणीव आहे. तुम्ही सर्वजण नंदीस पुढे करून लवकरात लवकर वानर रूप धारण करा. मी दशरथ, कौशल्याच्या पोटी श्रीराम या नामरूपाने अवतार घेईन. लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे माझे 3 बंधू असतील. जनक भूपतीच्या राजवाड्यात ब्रह्मविद्या सीता म्हणून अवतार घेईल. पुढे ती माझी धर्मपत्नी होईल. लंका नरेश रावण महान शिवभक्त आहे. लंका नरेश हे खूप काही मोठे शिवभक्त आहे. त्याने उग्र तपश्चर्या करून महादेवाची कृपादृष्टी प्राप्त केली आहे. पुढे त्याच्या बहिणीच्या कपटीपणामुळे तो सीता हरण करेल. परस्त्रीचे हरण केल्यामुळे सर्व तपश्चर्या व्यर्थ जाईल. मी सीतेची सुटका करण्यासाठी त्याला युद्ध करण्यास आव्हान देईन. ही संधी साधून मी रावणास यमसदनी पाठवून पृथ्वी पूर्वव्रत श्रीहरीने आपला पृथ्वी पूर्वव्रत होऊन नंदवनाप्रमाणे करेन. आणि मग श्रीहरीने आपल्या मनोदय प्रकट केल्यानंतर सर्व देवदेवतांनी विष्णूचे आभार मानले व पुन्हा एकदा स्तुती केली. औषधे चिंतयेद विष्णुं भोजनंच जनार्दनम, शयने पद्यनामच विवायच प्रजापतिं, युद्धचक्रधरं देवं प्रवासेच त्रिविक्रमं, नारायणं तनुत्यागं श्रीधरं प्रियसंगमे, दुःस्वप्ने स्मरं गोविंदं संकटे मधुसदनं, कानने नारसिंहच पावके जलशयनं, जलमयी वराहच पर्वते रघुनंदनं, गमने वामन चैव सर्व कार्यशु माधवं, षोडशैतानि नामानि प्रान्तऋतयाय पठेत् नर, सर्व पाप निर्मुक्तम विष्णुलोके महीयते. श्रीनाथाच्या आज्ञेप्रमाणे सर्व देवदेवतांनी अवतार घेण्यास पुन्हा शुभारंभ केला. श्री रामदूत म्हणून साक्षात नंदीने हनुमंतांचा अवतार घेतला. देवेंद्रांच्या अंशाने वाली व सूर्यपुत्राने सुग्रीव म्हणून अवतार धारण केला. ब्रह्मदेवाच्या अंशापासून जांबुवंतांचा अवतार झाला. विष्णूंनी कथन केल्याप्रमाणे त्यांनी दशरथ कौसल्याचा सुपुत्र म्हणून अवतार घेतला. श्रीरामाचा बंधू लक्ष्मण म्हणून शेषाने अवतार धारण केला. ऋषिकेशाच्या दंडापासून 2 महापराक्रमी वीर प्रकट झाले, तेच भरत व शत्रुघ्न होय. दशरथाने सर्वांना भोजन दिले. या नूतन बालकांचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या चौघांच्या बाललीलांमध्ये दशरथ व त्याच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्री व कैकयी रमून गेले. इकडे ब्रह्मविद्येने जनकराजाची सुकन्या म्हणून अवतार घेतला. जनकराजाने आपल्या कन्येचे नाव सीता असे नामकरण केले. पुढे सीता स्वयंवर झाले. सीता स्वयंवरात रावणाची फजिती झाली. शिवधनुष्य उचलून श्रीरामचंद्राने स्वयंवराचा पण जिंकला. सीता श्रीरामाच्या थाटामाटात लग्न पार पाडले. काही वर्षानंतर मंथरेने कैकईच्या मार्फत कारस्थान केले. या विचित्र कारस्थानामुळे श्रीरामास 14 वर्ष वनवासात जावे लागले. श्रीरामाबरोबर सीता व लक्ष्मण सुद्धा वनवासात गेले. इकडे पुत्रवियोगामुळे दशरथ राजास फार दुःख झाले. हा आघात सहन न झाल्यामुळे दशरथ राजास देवआज्ञा झाली. वनवासात असताना भरताने रामाच्या पादुका घेतल्या व बंधुप्रेमाचा महान आदर्श निर्माण केला. श्रीरामाने अनेक राक्षसांना कंठस्नान घालून ऋषीमुनींच्या यज्ञाचे रक्षण केले. विशाल वानरसेनेसह सागर किन्नरी सेतू बांधून लंकानगरीत प्रवेश केला. श्रीराम व लक्ष्मण यांनी वानरसेनेच्या मदतीने रावण बंधू कुंभकर्ण तसेच त्यांच्या पुत्रांना यमसदनी पाठवले. श्रीराम व रावण यांच्यात घनघोर युद्ध झाले. रामाने रावणाचा वध करून आपल्या धर्मपत्नीची सुटका केली. श्रीरामाने महादेवाची पूजा केली होती, त्यामुळे त्याला कार्यामध्ये यश मिळाले. आजही ते ठिकाण रामेश्वर येथे आहे. जो कोणी रामेश्वर असे सुद्धा नामस्मरण करतो, श्रवण करतो, तरी पण त्याला रामेश्वर एक धाम केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. उमानाथ परमदयाळू आहे.
त्याची पूजा अर्चना केल्यामुळे शिवभक्तास अपार पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवभक्तांवर यमाची वक्रदृष्टी पडत नाही. जो कोणी ओम रामेश्वराय नमः या मंत्राचा जप करतो त्याला यमदूत हात लावत नाही. शिवपूजा केल्याने विनयास मोक्षाची प्राप्ती होते. अनमोल नरदेहाचे सार्थक होते. प्रत्येक मनुष्याने शिवपूजा करून आपले कल्याण करून घ्यावे. श्री शिवलीलामृत 11व्या अध्यायाचे पठन करावे. शिवस्तुती तसेच श्री काशीखंड कथासागर या ग्रंथातील महापुण्यवादी 77व्या अध्यायाचे वाचन करावे. शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाचे पठन केल्याने मनुष्य जीवन मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो. जो मनुष्य आजारी असेल त्याने सतत दिवसातून 3 वेळा त्या अध्यायाचे पारायण करायचे. 1 ग्लासभर पाणी ठेवायचे. ते पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचे. असे दिवसातून 3 वेळा 11व्या अध्यायाचे पारायण 3 वेळा अध्याय वाचून असे सतत 7 दिवस या अध्यायाचे पारायण करावे. शालिनी भक्तिसागरवर शिवलीला अमृत 11वा अध्याय आहे तर या अध्यायाचे पारायण करावे. स्कंद महापुराणामध्ये शिवलीला अमृत 11व्या अध्यायाचे याच्यात म्हणजे कथन केले गेलेले आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करावा. दिवसातून कमीत कमी 108 वेळा तरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. लोमेश ऋषी उपस्थित असलेल्या ऋषी मुनींना म्हणाले, मी तुमचे शंका समाधान केले. आता नीलकंठाने विषभक्षण कसे केले यांची कथा मी तुम्हाला सांगतो. एकदा देवेंद्र आपल्या इंद्रलोकात नित्य गायनाचा आनंद घेत बसला होता. काही वेळाने तेथे देव ऋषी बृहस्पतीचे आगमन झाले. सर्व उपस्थांनी उठून नम्रपणे त्यांना नमस्कार केला. देवेंद्राच्या आपल्या ऋषीकडे लक्षसुद्धा गेले नाही. आपला अपमान झाला हे कळल्यानंतर बृहस्पती ऋषी भरसभेतून उठून गेले. नित्य गायन संपल्यानंतर उपस्थितीत देवदेवतांनी देवेंद्रास सर्व कल्पना दिली. देवेंद्र बृहस्पती ऋषींची क्षमा मागण्यासाठी गेले पण त्यांची भेट झाली नाही. गुरुचा अपमान झाल्यामुळे इंद्रलोकाचे राज्य रसातळाला जाणार हे सर्व देवदेवतांनी ओळखले. दानवसेनेच्या गुप्तहेरांनी ही वार्ता दानवांना सांगितली. ही सुवर्ण संधी साधून दानवांनी इंद्रलोकी आक्रमण केले. इंद्रलोकातील 14 रत्ने पळवली. दैत्यांच्या तावडीतून ती सर्व रत्ने चमत्काराने समुद्रात गेली. दानवांनी दैत्यगुरु शुक्राचार्यांना या 14 रत्नांबद्दल विचारले. दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणाले, ही सर्व रत्ने पुण्यवान पुरुषासाठीच असतात. तुम्ही सर्वजण पापी असल्यामुळे तुमच्याकडून ही सर्व रत्न समुद्रामध्ये चालली गेली. आपले सर्व राज्य हिरावून घेतल्यामुळे देवेंद्र चिंतातूर झाला होता. त्याने आपल्या मनातील सर्व दुःख विश्वनिर्माता ब्रह्मदेवास सांगितले. ब्रह्मदेवाने देवेंद्रास सांगितले की या विश्वाचे पालन पोषण करणारे श्रीपती विष्णू यातून काहीतरी मार्ग काढतील. देवेंद्र विष्णूकडे आले. विष्णू सर्व कथन केल्यानंतर विष्णू म्हणाले, हे देवेंद्रा, तू जर त्या दिवशी बृहस्पती ऋषींचा अपमान केला नसता तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती आणि सर्व 14 रत्न तुझ्याजवळ राहिली असती. ही सर्व रत्ने आता समुद्रात गेली आहे. ती रत्न पुन्हा बाहेर काढायची असतील तर आपल्याला दानवांशी तह केला पाहिजे. दानवांची शक्ती व देवतांची बुद्धिमत्ता या दोन्हींचा समन्वय साधूनच ही रत्ने पुन्हा आपल्याला प्राप्त करता येईल. हे देवेंद्रा, आपल्यावर संकट आले असता दुष्टांची मैत्री करणे आवश्यक असते. त्यामुळे तू स्वतः दैत्यलोकी जाऊन मैत्रीचा हात पुढे कर व आपले काम करून घे. विष्णूंनी युक्ती सांगितल्याप्रमाणे देवेंद्र दानवलोकी आला. देवेंद्र आला हे कळत्यात दैत्यांचा राजा बली त्यांचा शिरछेद करण्यासाठी धावला. देवर्षी नारद मुनींनी बलिराजाची समजूत घातली व सांगितले की देवेंद्र हा तुझा शत्रू असला तरी तो मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी आलाय, त्यामुळे तू त्याचे यथोचित स्वागत कर. बलिराजाच्या मनात दया निर्माण झाली. देवेंद्र म्हणाला, हे राजन, मी माझा पराभव मान्य केला आहे. मी अमूल्य रत्ने पुन्हा प्राप्त करण्यासाठी देव दानव परत मिळून प्रयत्न करू. ही रत्ने प्राप्त झाल्यानंतर सर्व तुमच्या स्वाधीन करणार आहेत. बलिराजाने आपल्या सहकार्याबरोबर सविस्तर चर्चा केली. ती 14 रत्ने समुद्रातून बाहेर काढण्यासाठी समुद्र मंथन करायचे असे देव दानव यांच्यात ठरले. बलिराजाने उत्सुकतेने देवेंद्रास सांगितले की हे समुद्र मंथन कसे करावे. त्यावेळी आकाशवाणी झाली की समुद्र मंथनासाठी तुम्ही मंदराचल पर्वताची रवी करा. त्या रवीस वासुकी सर्पाची दोरी लावून दोन्ही बाजूंनी घुसळण्यास प्रारंभ करा. ही आकाशवाणी ऐकल्यानंतर देव दैत्य दानव यांनी समुद्र मंथनासाठी जयंत तयारी सुरू केली. देवेंद्राच्या विनंतीस मान देऊन मंदराचली समुद्र मंथनासाठी तयार झाला. देव दैत्यांनी मिळून मंदराचल पर्वतही मुळासकट उखडला.
पण त्यांच्या प्रचंड वजनामुळे अनेक जण त्याखाली चिरडू लागले. त्यांचे वजन पेलवेना अशक्यच होते. उपस्थित असलेले सर्व देव दैत्यांनी लक्ष्मीपतीचा धावा केला. देव दैत्यांचा धावा ऐकून वैकुंठनाथ पक्षीराज गरुडावर आरूढ होऊन त्या ठिकाणी आले. श्रीहरींनी आपल्या दिव्य सामर्थ्याने तो मंद्राचल पर्वत गरुडावर ठेवला व क्षीरसागरी प्रयाण केले. क्षीरसागरात पर्वत आल्यानंतर त्यांनी त्यांची वासुकी सर्पाची दोरी गुंडाळली. समुद्र मंथनात उत्साह प्रारंभ झाला, पण काही क्षणात मंद्राचल पर्वत समुद्राच्या तळात गेला. सर्वजण चिंतातूर झाले. श्रीहरी विष्णूंनी कच्छ अवतार धारण करून त्या मंद्राचल पर्वतास वर काढले. समुद्र मंथनास पुन्हा जोमाने सुरुवात झाली, पण त्या पर्वतास पाया नसल्यामुळे ती इकडे तिकडे डोलू लागला. विष्णूंनी त्या कच्छ अवतारात पर्वताच्या तळाशी जाऊन आपल्या पाठीवर मंद्राचल पर्वत घेतला. समुद्र मंथन सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर समुद्रामध्ये वडवानल प्रकट झाला. त्यानंतर तेथे हलाहल नामक जहाल विष निर्माण झाले आणि ते जहाल विष सर्वात आधी देवर्षी नारद मुनींनी पाहिले. नारद मुनींनी सांगितले की देव दैत्यगणन हो, ताबडतोब समुद्र मंथन थांबवा. जहाल विष येथे प्रकट झाले आहे. उत्साहाच्या भरात कोणीच नारद मुनीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. समुद्र मंथन सुरूच ठेवल्यामुळे आणखीन जहाल विष प्रकट झाले. त्या विषातून भयंकर अशा वाफा येत होत्या. हे विष जर कोणी प्राशन केले नाही तर संपूर्ण विश्वास पसरणार आहे. हे विष हे सर्वांनी ओळखले. हे विष प्राशन करण्यासाठी देव दैत्यांपैकी कोणीच पुढे येईना. प्रत्येकजण त्या विषाच्या नुसत्या वाफेमुळे घाबरून गेले. काही क्षणानंतर ते वाफलेले विष सर्वत्र पसरू लागले. आता सृष्टीचा नाश होणार हे देव दैत्यांनी ओळखले. सर्वांनी शिवशंभूचा जय जयकार सुरू केला. आम्हा सर्वांना या संकटातून शिवशंभूच आता मुक्त करतील अशी मनोमन प्रार्थना केली. सदाशिवाने संकट ओळखून ते जहाल विष क्षणातच प्राशन करून टाकले आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. चंद्रशेखराच्या कृपा आशीर्वादामुळे सर्वांचे प्राण वाचले. सर्व देवदैत्यांनी शिवांची स्तुती करून आभार मानले. महादेवाने हे विष प्राशन केले, आपल्या कंठमध्येच ठेवले आणि क्षणानंतर त्याचा कंठ निळा दिसू लागला. विषाच्या प्रभावामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता. कंठ निळा झाल्यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव प्राप्त झाले. नीलकंठाने संकटहरण केल्यानंतर समुद्र मंथनास पुन्हा सुरुवात झाली. समुद्र मंथनातून कामधेनू, गाय, पारिजातकचे वृक्ष, कल्पवृक्ष व संतान वृक्ष प्रकटले. समुद्र मंथन दुप्पट वेगाने होऊ लागले. त्यावेळी कौस्तुभ रत्न मिळाले व कौस्तुभ रत्न देव दैत्यांनी श्रीनाथास नम्रतापूर्वक प्रदान केले. उच्चश्रवा नामक अश्व, ऐरावत हत्ती प्रकट झाले. त्यानंतर अनेक वस्तू प्रकट झाल्या. काही क्षणानंतर मंगलदायिनी वरदायिनी श्री महालक्ष्मी प्रकट झाली. ती परम तेजस्वी महालक्ष्मीची मंगलमयी मूर्ती पाहून सर्वांनी तिला मनोभावे वंदन केले आणि त्या महालक्ष्मीच्या हातात सुंदर वनमाला होती. महालक्ष्मी सर्वप्रथम विष्णू दिसले. महालक्ष्मी विष्णू यांच्यात प्रेम निर्माण झाले. महालक्ष्मीने जीवनसाथी म्हणून विष्णूची निवड करून गळ्यात वनमाला अर्पण केली. ती लक्ष्मी नारायणाची जोडी पाहून सर्वांनी श्री लक्ष्मी नारायणाचा जय जयकार केला. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण प्रसन्नाय नमः. ओम श्री लक्ष्मी नारायणाय कोटी कोटी प्रणामाय नमो नमः. तर अशी ही शिवपूजेच्या महिमेचे वर्णन होते स्कंद महापुराणामध्ये. तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे श्री स्कंद महापुराण आवडले असेल. भाग 1 तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर शालिनी भक्तिसागरवर आपले हे 10वे पुराण आहे. तर सर्वांनी ऐकण्याचे करावे. सर्व पापांचे नाश होईल. स्कंद महापुराणामध्ये सर्व शिव महिमांचे वर्णन आलेले आहे. तर सर्वांनी ऐका आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जो जास्तीत जास्त जणांना शेअर करेल तेवढे पुण्य त्याला प्राप्त होईल. आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल, कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा. तुमच्या गावाचं नाव येईल तर मला आनंद वाटेल की माझी कथा कोणत्या कोणत्या गावात जात आहे. फक्त दक्षिणा म्हणून तुमच्या गावाच्या नावाची कमेंट्स नक्की करा, म्हणजे तुमची पूर्ण स्कंद महापुराण भगवान शिवाच्या चरणी नक्की पोहोचेल. तर कमेंट्स करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे. सेकंड चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. मी शहापूरहून बोलत आहे. बुराणपूर MP साईडकन. तर बुराणपूर आणि शहापूर जवळच आहे. तर MP साईडला राहते. इकडे हिंदी लँग्वेज बोलतात. मध्ये मध्ये काही हिंदी वर्ड येत असतील तर थोडे समजून घेण्याचे करावे. जय श्री महाकाल.